रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, बघा कधी कधी जीवनामध्ये असा एखादा काळ येतो की त्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने उभा आहे। महिने महिने तुम्ही एखादी गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात, मेहनत करत आहात, परंतु तुमच्या मनासारखं काहीही घडलेलं नव्हतं आणि अचानकपणे एक संधी येते कुठून तरी आणि तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करून जाते। तुमचं जे काही मेहनत आहे त्याचं फळ तुम्हाला मिळून जातं। तर असंच काहीतरी विचित्र अनप्रेडिक्टेबल गोष्टी घडणार आहेत काही राशींसाठी आणि विशेष करून या 4 महिन्यामध्ये म्हणजेच मार्च, एप्रिल, मे आणि जून हे जे 4 महिने आहे ना ते काही राशींसाठी एक वरदान ठरणार आहे। त्या राशी नेमकं कोणत्या आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे। पण नेमकं तुमच्यासोबत असं काय घडणार आहे की खूप महत्त्वाचे आहेत हे 4 महिने। या 4 महिन्यामध्ये आकाशामध्ये ग्रहांचं एक असं वेगळा योग तयार होत आहेत की त्याचा परिणाम काही राशींवर खूप चांगला पडणार आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा कसा घ्यायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। जर चांगला काळ आहे तर नक्कीच संधी तुम्हाला मिळणार आहे, तर नक्कीच त्या संधीचं सोनं कसं करायचं, त्या काळाचा फायदा कसा घ्यायचा हे जर तुम्हाला लक्षात आलं तर नक्कीच तुम्ही खूप पुढे जाणार आहात। नेमकं कसं तुम्हाला गोष्टी मिळणार आहेत या 4 महिन्यामध्ये, तर बघा अचानक तुमचं नशीब बदलू शकतं। व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये वेगळे बदल तुम्हाला जाणवू शकतात। सोबतच वेगवेगळ्या नवीन संधी तुम्हाला अचानकपणे तुमच्या आयुष्यामध्ये मिळू शकतात। प्रॉपर्टी म्हणा किंवा गुंतवणुकीमधून तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो। तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी ज्याची तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होतात ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या 4 महिन्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे। तर त्याच्यासाठी अगोदरपासून तुम्ही तयार राहिलात तर नक्कीच तुम्ही मनाप्रमाणे सर्व काही मिळवू शकता। पण हे जे सगळं घडणार आहे ते काही सगळ्या राशींसोबतच असणार नाही, म्हणजे 12 राशींमधील सगळ्याच राशींसोबत तुम्हाला पॉझिटिव्ह फळं मिळणार नाहीत, तर फक्त काही राशींवरच या ग्रहांची कृपा असणार आहे। आणि या राशींमध्ये जर तुमची रास असेल तर नक्कीच गुरुची कृपा फक्त आणि फक्त तुम्हाला प्राप्त होणार आहे। तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडू शकतो आणि म्हणून शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कोणती जी रास आहे त्या राशीचं नशीब चमकणार आहे या 4 महिन्यामध्ये, एक विशेष रास। आता तुम्ही म्हणाल मार्च ते जून या काळामध्ये असं काय विशेष घडणार आहे किंवा अशी कोणती गोष्ट विशेष आहे, तर पहा मार्च ते जून 2026 या काळामध्ये विशेष करून 3 ग्रह प्रभाव पाडत आहेत। पहिला ग्रह म्हणजे गुरु ग्रह जो धन आणि नशिबाचा कारक आहे। दुसरा ग्रह म्हणजे शनी ग्रह जो मेहनतीचं फळ देणारा ग्रह आहे आणि तिसरा आहे राहू जो अचानक जीवनामध्ये बदल घडवत असतो। हे 3 ग्रह मिळून एक वेगळाच संयोग तयार करत आहेत आणि या संयोगामुळे विशेष राशींवर त्याचा प्रभाव पडणार आहे आणि काही राशींना अचानक जीवनामध्ये त्यांचं नशीब आजमावायची, त्यांचं आयुष्य बदलण्याची संधी मिळणार आहेत। आता त्या राशी नेमका कोणत्या आहेत ते आता आपण पाहूयात, एक एक पान आपण उलगडूयात। आता पहिली भाग्यवान रास जी आहे ती आहे वृषभ रास। तर बघा वृषभ राशीसाठी हे जे 4 महिने आहेत ते खूप मोठे आर्थिक लाभ मिळवून देणारे आहेत। नवीन नवीन आर्थिक सोर्सेस निर्माण करणारे हे महिने आहेत। सोबतच प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवाल, एखाद्या मोठ्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात पैसे, मग त्यामधून आर्थिक लाभ तुम्ही मिळवणार आहात। नोकरी असेल, व्यवसाय असेल त्याच्यामधून पण तुम्ही भरपूर लाभ मिळवणार आहात। एक स्थैर्य तुम्हाला मिळणार आहे आणि विशेष करून एप्रिल आणि मे हा जो महिना आहे तो आर्थिक लाभासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण प्रॉपर्टी संदर्भात असू दे, काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्याल, मोठमोठे आर्थिक उलाढाली याच 2 महिन्यामध्ये होणार आहेत। तर आर्थिकदृष्ट्या हा जो काळ आहे तो वृषभ राशीसाठी खूपच फलदायी असणार आहे। असं काय घडलं तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा। आता दुसरी रास आहे भाग्यशाली, ती आहे सिंह रास। आता सिंह राशीच्या लोकांसाठी हा जो काळ आहे तो तुमची प्रतिष्ठा आणि करिअर वाढविणारा ठरू शकतो। विशेष करून मार्च ते मे महिन्याचा जो काळ आहे या काळामध्ये तुमची पदोन्नती होण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत। सोबतच तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये वेगळं स्थान निर्माण करण्याची संधी मिळणार आहे आणि जे लोक बदलीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत तर त्यांच्यासाठी हा काळ खूपच उपयुक्त आहे। नक्कीच तुम्ही चान्स घेऊ शकतात।
सोबतच नवीन ठिकाणी तुम्ही जाल, नवीन ओळख्या होतील आणि कामामध्ये खूप काही साऱ्या जास्त जबाबदाऱ्या तुमच्यावर पडतील. म्हणजेच व्यावसायिकदृष्ट्या आणि नोकरीच्या दृष्टीने सिंह राशीसाठी हा जो महिना आहे तो खूपच असा गोल्डन महिना आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तिथे तुम्हाला मनासारखे परिणाम मिळणार आहे, तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ होणार आहे, प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. असं काय घडलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तिसरी भाग्यशाली रास आहे वृश्चिक रास. या राशीमध्ये किंवा या राशीच्या लोकांना अचानक बदल घडविणारा हा काळ असू शकणार आहे. म्हणजेच या 4 महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये अचानक काही गोष्टी घडतील, अनपेक्षित घटना घडतील की ज्यामुळे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलेल. मग ते पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह असू शकतं. त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. विशेष करून राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला या 4 महिन्यामध्ये अचानक धनलाभ होणार आहे किंवा अचानक आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. परदेशाशी संबंधित एखादं कार्य, मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकतात. व्यवसायाशी निगडीत एखादं महत्त्वाचं कार्य किंवा नवीन संधी, नवीन प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे जे काही तुमचं व्यवसाय वाढवण्याचा विचार होता परदेशामध्ये असू दे किंवा तिथे जाऊन तुम्हाला काहीतरी नोकरीसाठी प्रयत्न करायचे होते, तर ती स्वप्न ह्या 4 महिन्यामध्ये नक्कीच पूर्ण होणार आहेत. परदेशी जाण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता खूप दाट दिसत आहे. परंतु हे सगळं करत असताना या काळामध्ये निर्णय घेताना खूप काळजी पण घ्यावायची आहे. जर आली संधी तर थोडासा विचार वगैरे करूनच मग निर्णय घ्या. कारण कधी राहू जो आहे, राहू जास्त तुमच्या जीवनावर या 4 महिन्यामध्ये प्रभाव टाकणार आहे. मग तो काय करतो, कधी खूप आपल्याला एक लालच देतो आणि मग त्याच्यात आपण अडकून जातो. मग कधी त्याच्यातून आपलं नुकसान पण होण्याची शक्यता असते. मग इथं थोडंसं सांभाळून घ्या. असं काही घडलं या महिन्यामध्ये तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आता चौथी भाग्यशाली रास आहे मकर रास. या काळामध्ये मकर राशीसाठी तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. शनी महाराज विशेष करून तुमच्यावर खूप प्रभाव टाकणार आहेत. या काळामध्ये करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि विशेष करून कामामध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता दाट दिसत आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आतापर्यंत जी मेहनत घेतलेली आहे त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. जसे की प्रमोशन असेल, पगारवाढ असेल किंवा व्यवसायामध्ये आर्थिक लाभ असतील, व्यवसायाचा विस्तार असेल किंवा तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये काही गोष्टी घडू शकतात. तर खूप पॉझिटिव्हरित्या परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. असं काही घडलं तर नक्की कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आता मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, आता जी मी राशीबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्या राशीचं या 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त नशीब बदलण्याची किंवा चमकण्याची शक्यता आहे. आणि ती रास कोणती आहे तर या राशीवर जास्त परिणाम का होणार आहे, कारण गुरु आणि राहू या दोघांचाही प्रभाव या राशीवर जास्त पडणार आहे. त्यामुळे ही रास खूप महत्त्वाची आहे या 4 महिन्यामध्ये. आणि ती रास आहे जी सगळ्यात भाग्यवान रास आहे या 4 महिन्यामधील. ती रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हताश व्हायची गरज नाही आहे, निराश व्हायची गरज नाही आहे. तुम्ही उलट खुश होण्याची गरज आहे. कारण या 4 महिन्यामध्ये तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होणार आहेत. पुन्हा म्हटलं तर तुम्हाला जे वाटायचं की सध्या माझ्या मनासारखं काहीच होत नाही आहे, कुंभ राशीसाठी खूप सध्या अडचणीचा हा काळ होता, तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या 4 महिन्यामध्ये जे काही तुमचं एक इच्छा होती, स्वप्न होतं, ते सगळे पूर्ण होण्याचे वेळ आलेले आहे. तुमच्यासाठी मार्च 2026 ते जून 2026चा जो हा काळ आहे ना, तो अत्यंत महत्त्वाचा असा काळ आहे. कारण आर्थिकदृष्ट्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर पडणार आहेत, खूप मोठे लाभ तुम्हाला मिळणार आहेत. आयुष्य, वैयक्तिक आयुष्य असू दे किंवा तुमचं जे बाहेरचं आयुष्य असू दे, त्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या नवीन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. विशेष करून करिअरमध्ये तुम्हाला मोठी संधी मिळणार आहे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. आणि तुमचं जे दुसऱ्या देशामध्ये जाऊन स्वप्न पूर्ण करायचं होतं, उच्च शिक्षण असेल किंवा नोकरीसाठी असेल किंवा व्यवसाय असेल किंवा कोणतंही दुसरं रिसर्च असू दे, मग तुमचं ते स्वप्न या वर्षी या 4 महिन्यामध्ये नक्कीच पूर्ण होणार आहे. कारण परदेशी जाण्याचे योग दाट दिसत आहे. काही लोकांसाठी तर हा काळ जो आहे ना, तो त्यांचं जीवनच बदलून टाकणारा असा हा काळ ठरणार आहे. तर असं काही घडलं तर नक्कीच कुंभ राशीच्या व्यक्तींनी कमेंटमध्ये मला जरूर सांगा नेमकं तुमच्यासोबत काय घडलेलं आहे.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह आपल्याला नेहमी संधी देत असतात, पण त्या संधीचं सोनं कसं करायचं, त्या संधीचा फायदा कसा घ्यायचा, हे फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये असतं. म्हणूनच घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका, चुकीच्या लोकांवर लगेचच विश्वास ठेवू नका आणि या काळामध्ये विशेष करून मेहनत आणि संयम ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. काळ खूप उत्कृष्ट आहे, काळ खूपच चांगला आहे तुमच्यासाठी, परंतु संयम ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे, कर्म चांगलं ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला अजून जास्त परिणाम हवे असतील चांगले, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगते. ते उपाय तुम्ही मनापासून जर केले तर नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. जसं की गुरुवारी तुम्हाला पिवळ्या वस्तूचं दान करायचं आहे, त्याच्यामुळे गुरु महाराज तुमच्यावर प्रसन्न राहतील, त्यांचा प्रभाव जास्त पडेल. गरीब लोकांना अन्नदान करा आणि विशेष करून तुम्हाला जे काही गुरुमंत्र मिळालेला आहे तुमच्या जीवनामध्ये, तर त्याचा जप करणं विसरू नका, त्याचा खूप फायदा होणार आहे. त्याच्यामुळं गुरु जो ग्रह आहे तो स्ट्रॉंग होतो आणि त्याच्यामुळं सगळे पॉझिटिव्ह फळे तुम्हाला मिळतील. तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, या मार्च ते जून 2026 या काळामध्ये काही लोकांचं खरंच नशीब खूप चमकणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हा काळ संधी घेऊन येतोय, पण त्या संधीला पकडणं हे फक्त आणि फक्त आपल्या हातामध्ये आहे. या राशींमध्ये नेमकी तुमची रास आहे का, ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या रोमांचक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.